नमस्कार. आपण कधी औषधांच्या पाकिटासोबत येणारी ती माहितीची चिठ्ठी वाचली आहे का? हो, ती लांब लचक यादी. अगदी. एका बाजूला आजार बरा करण्याचं आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला साईड इफेक्ट्सची एक मोठी यादी. हो ना. ते वाचून कधी खरंच प्रश्न पडतो की हा उपचार आहे की एक नवीन आव्हान. बरोबर. आज आपण याच विरोधाभासावर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे जेव्हा बरे करण्याची प्रक्रियाच नकळतपणे शरीराला एक नवीन त्रास देऊ लागते तेव्हा काय होतं? वैद्यकीय भाषेत याला एक नाव आहे आयट्रोजेनिक आजार. बरोबर. आणि आज आपण याच संकल्पनेचा सखोल अभ्यास करणार आहोत. हे आजार म्हणजे नक्की काय, ते का होतात, आणि या परिस्थितीत न्यूट्रिशन सपोर्ट म्हणजे पोषक तत्वांचा आधार शरीरासाठी एक संरक्षक कवच म्हणून कसा काम करू शकतो हे समजून घेऊया. अगदी बरोबर. वैद्यकीय उपचारांचा उद्देश तर मदत करणे हाच असतो, यात काहीच शंका नाही. नाही, अर्थातच. पण आजची आपली चर्चा ही उपचार आणि शरीर यांच्यातल्या नात्याबद्दल आहे. आणि हे नातं खूप नाजूक आहे. म्हणजे कसं? म्हणजे एका बाजूला रोगावर हल्ला करणारी शक्तिशाली औषधं आणि दुसऱ्या बाजूला ते हल्ले सहन करणारं आपलं शरीर. अच्छा. या दोघांमध्ये योग्य संतुलन साधणं हेच खऱ्या अर्थाने बरे होणं आहे. आज आपण ह्या संतुलनावर प्रकाश टाकूया. चला तर मग सुरुवात करूया. आयट्रोजेनिक आजार हे नाव ऐकायला थोडं जड वाटतं. हो, वाटू शकतं. पण त्यामागे खूप महत्वाची आणि खरं तर सोपी कल्पना आहे. या स्रोतांमधून जाताना एक वाक्य माझ्या मनात एकदम घर करून राहिलं. कुठलं वाक्य? ते असं होतं की एक आजार संपतो आणि दुसरा सुरू होतो. वा, अगदी अचूक. ही कल्पनाच किती प्रभावी आहे आणि तितकीच भीतीदायक आहे, नाही का? खरंय. ही कल्पना समजून घेण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण घेऊया. हो, सांगा ना. समजा तुमच्या घरात आग लागलीय. तुम्ही अग्निशमन दलाला बोलवता. हां, ते येतात. आणि पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने आग विझवतात. बरोबर. त्यांनी तुमचं घर जळण्यापासून वाचवलं, हे 100% खरं. पण आता घरात काय परिस्थिती आहे? सगळीकडे पाणीच पाणी. फर्निचर भिजलंय, भिंतींना ओल लागलीये. अगदी. आग विझली, पण आता पाण्यामुळे झालेलं नुकसान दुरुस्त करायचंय. वा, काय अचूक उदाहरण आहे. म्हणजे मूळ धोका टळला, पण त्या प्रक्रियेत एक नवीन समस्या निर्माण झाली. अगदी तसंच. आयट्रोजेनिक आजार म्हणजे हेच. अच्छा. डॉक्टरांनी दिलेली औषधं, शस्त्रक्रिया किंवा तपासण्या या अग्निशमन दलाच्या पाण्यासारख्या आहेत. त्या मूळ आजाररूपी आगीला विझवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. पण या प्रक्रियेत शरीरावर काही दुष्परिणाम होऊ शकतात. आणि याची मुख्य कारणं काय असतात? साधारणपणे 4 मुख्य कारणं दिसून येतात. पहिलं, औषधांचे साईड इफेक्ट्स. प्रत्येक औषध शरीरात एका विशिष्ट पद्धतीने काम करतं. पण त्याचं लक्ष अचूक नसतं. बरोबर. त्यामुळे ते इतर पेशींवरही परिणाम करू शकतं. ओके. दुसरं कारण आहे तपासण्या. अनेक निदान चाचण्यांमध्ये रेडिएशन किंवा शरीरात विशिष्ट द्रव्य इंजेक्ट केली जातात, ज्यामुळे शरीरावर तात्पुरता ताण येतो. हो, हे खरंय. तिसरा आहे शस्त्रक्रियेनंतर होणारा संसर्ग. ऑपरेशन यशस्वी झालं तरी जखमेच्या ठिकाणी जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतोच. आणि चौथं, जे गंभीर असू शकतं ते म्हणजे चुकीचं निदान, ज्यामुळे अनावश्यक औषधं शरीरात जातात. बापरे. या सगळ्याचा परिणाम एका वाक्यात सांगता येतो. आजार बरा होतो, पण शरीर कमजोर होते. हे ऐकून तर असं वाटतंय की उपचारच एक नवीन समस्या निर्माण करू शकतात. पण हे जे पाण्यामुळे होणारं नुकसान आहे ते संपूर्ण शरीरावर सारखंच होतं की काही अवयवांना याचा जास्त फटका बसतो? खूप चांगला प्रश्न आहे. नाही, हा परिणाम संपूर्ण शरीरावर सारखा होत नाही. अच्छा. जसं घरात पाणी शिरल्यावर लाकडी फर्निचर जास्त खराब होतं, पण स्टीलच्या भांड्यांना काही होत नाही. तसंच शरीराचं आहे. अगदी. आपल्या शरीरातील काही अवयव जास्त संवेदनशील असतात आणि त्यांना या उपचारांचा जास्त फटका बसतो. यात प्रामुख्याने लिव्हर, किडनी, आतडे आणि मेंदूंचा समावेश होतो. ओके. तर मग एकेका अवयवाबद्दल बोलूया. लिव्हरपासून सुरुवात करू. आपण नेहमी ऐकतो की जास्त औषधं घेतल्याने लिव्हर खराब होतं. पण हे नक्की कसं होतं? आपण घेतलेली प्रत्येक औषधी लिव्हरसाठी एका केमिकल कोड्यासारखी असते. त्याला ते कोडं सोडवावं लागतं. म्हणजे प्रोसेस करावं लागतं. हो. या प्रक्रियेला मेटाबॉलिझम म्हणतात. लिव्हर त्या औषधातील आवश्यक घटक वेगळे करते आणि अनावश्यक भाग शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेसाठी तयार करते. आणि जेव्हा औषधांचा मारा जास्त असतो तेव्हा लिव्हरच्या या क्षमतेवर प्रचंड ताण येतो. ते अक्षरशः ओव्हरटाईम काम करून थकून जातं. समजलं. आणि किडनीचं काय? तिची भूमिका काय असते यात? लिव्हरने प्रोसेस केल्यानंतर औषधांमधील विषारी आणि अनावश्यक घटक रक्तातून गाळून मूत्रावाटे बाहेर टाकण्याचं काम किडनी करते. म्हणजे ती एक फिल्टर सिस्टम आहे. अगदी.
आपल्या शरीरात हे एक अत्यंत कार्यक्षम फिल्टर सिस्टम. पण जेव्हा या फिल्टरमधून प्रमाणापेक्षा जास्त कचरा जाऊ लागतो तेव्हा ते ब्लॉक होऊ शकतं. किंवा त्याची गाळण्याची क्षमता कमी होऊ शकते. बरोबर. जास्त औषधांमुळे किडनीवर असाच अतिरिक्त भार येतो. पण एक मिनिट थांबा. अनेकदा विशेषतः इन्फेक्शन झाल्यावर अँटीबायोटिक्सचा कोर्स दिला जातो. ती तर जीव वाचवणारी औषधं आहेत. हो, आहेतच. मग आतड्यांमधल्या काही चांगल्या जीवाणूंचं नुकसान झालं तर तेवढं चालवून घ्यायला नको का? हा साईड इफेक्ट खरोखरच इतका गंभीर आहे का की त्याची चिंता करावी? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि तुम्ही बरोबर आहात. अँटीबायोटिक्स जीव वाचवतात आणि ते आवश्यकच आहेत. पण ही एक दुधारी तलवार आहे. ते हानिकारक जीवाणू मारताना आपल्या आतड्यांमध्ये राहणारे कोट्यवधी चांगल्या जीवाणूंनाही नष्ट करतात. अच्छा. आणि हे चांगले जीवाणू फक्त पचनाला मदत करत नाहीत. मग अजून काय करतात? ते आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यात आणि अगदी आपल्या मानसिक आरोग्यातही महत्वाची भूमिका बजावतात. अरे वा. जेव्हा यांचं संतुलन बिघडतं तेव्हा पचनाच्या समस्या, अशक्तपणा आणि वारंवार होणारे इतर संसर्ग यांसारखे दूरगामी परिणाम दिसू शकतात. त्यामुळे हा छोटा साईड इफेक्ट नाहीये. समजलं. आणि मेंदूवर होणाऱ्या परिणामांबद्दल काय सांगाल? आजारपण हा फक्त शारीरिक ताण नसतो. तो एक मोठा मानसिक आणि भावनिक ताणही असतो. हो, हे तर खरंय. आजाराची चिंता, उपचारांची भीती आणि हॉस्पिटलमधील ते वातावरण या सगळ्याचा आपल्या मेंदूवर परिणाम होतो. ज्यामुळे स्ट्रेस वाढतो. हो, स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, झोपेचं चक्र बिघडतं आणि चिंता वाढते. हे सर्व मिळून बरे होण्याच्या प्रक्रियेला आणखी संथ करू शकतं. ठीक आहे, म्हणजे आता चित्र स्पष्ट होत आहे. उपचार आवश्यक आहेत, पण ते एका नियंत्रित विध्वंसासारखे आहेत. बरोबर. ते आजार नष्ट करतात, पण मागे बराच कचरा आणि नुकसान सोडून जातात. अगदी. मग हा कचरा साफ करून शरीराची पुनर्बांधणी कशी करायची? इथेच न्यूट्रिशन सपोर्टची भूमिका सुरू होते का? अगदी बरोबर. इथेच न्यूट्रिशन सपोर्ट ही संकल्पना समोर येते. या स्रोतांमधली सर्वात आकर्षक गोष्ट हीच आहे की आता न्यूट्रिशनकडे फक्त जीवनसत्वांची कमतरता भरून काढणे या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. मग कसं पाहिलं जातंय? तर ते एक अत्यंत लक्ष केंद्रित म्हणजे टार्गेट फोकस्ड शास्त्र बनलं आहे. कल्पना अशी आहे की ज्या अवयवावर सर्वाधिक ताण आला आहे त्यालाच थेट मदत करणारी पोषक तत्वे पुरवली जावीत. हे खूपच रंजक आहे. म्हणजे एक साईज फिट्स ऑल असा दृष्टिकोन नाहीये. अजिबात नाही. या स्रोतांमध्ये ॲस्टोनियावेन नावाच्या ब्रँडचा एक केस स्टडी म्हणून उल्लेख आहे, जो या संकल्पनेचं उत्तम उदाहरण देतो. त्यांनी काय केलंय? त्यांनी अवयव विशिष्ट म्हणजे ऑर्गन स्पेसिफिक सपोर्ट सिस्टम कशी तयार केली आहे हे दाखवलं आहे. उदाहरणार्थ जर उपचारांचा सर्वाधिक भार लिव्हरवर पडत असेल तर अशा पोषक तत्वांवर भर दिला जातो जे लिव्हरच्या पेशींना पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मदत करतील. जसे की अँटीऑक्सिडंट्स जे औषधांच्या मेटाबॉलिझममुळे तयार होणारे विषारी घटक न्यूट्रलाइज करतात. छान. आणि आतड्यांसाठी अँटीबायोटिक्समुळे झालेल्या नुकसानाची भरपाई कशी केली जाते? तिथे कल्पना अशी आहे की अँटीबायोटिक्समुळे नष्ट झालेल्या चांगल्या जीवाणूंच्या जागी प्रोबायोटिक्स म्हणजे नवीन चांगले जीवाणू पुरवले जातात. ओके. आणि फक्त तेवढेच नाही तर त्या नवीन जीवाणूंना वाढण्यासाठी आवश्यक असलेलं अन्न म्हणजे प्रीबायोटिक्स सुद्धा दिलं जातं. अच्छा, म्हणजे त्यांना वाढायला मदत करायची. हो. यामुळे आतड्यांचं आरोग्य पुन्हा पूर्ववत होण्यास मदत होते. हीच संकल्पना किडनी किंवा मेंदूच्या आरोग्यासाठीही वापरली जाते. म्हणजे एकदम स्पष्ट सांगायचं तर हा न्यूट्रिशन सपोर्ट औषधांना पर्याय नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. हे म्हणजे मुख्य हिरोसाठी काम करणाऱ्या सपोर्टिंग क्रू सारखं आहे का? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. हा सपोर्टिंग क्रू आहे. तो आजार बरा करण्याचा दावा करत नाही. मग त्याची भूमिका काय आहे? त्याची भूमिका आहे उपचारांदरम्यान शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवणे, थकलेल्या अवयवांना आधार देणे, कमजोर झालेली प्रतिकारशक्ती पुन्हा मजबूत करणे. आणि या सगळ्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरळीत करणे. स्रोतांमधले एक घोषवाक्य हे उत्तम प्रकारे स्पष्ट करतं. कोणतं? रिकव्हरी उपचाराने होते, पण मजबूत रिकव्हरी पोषणाने होते. वा. फक्त बरे होणे आणि पूर्वीसारखेच मजबूत होऊन बरे होणे यात मोठा फरक आहे. हे सगळं ऐकून खूप पटतंय, पण मग एक प्रश्न मनात येतो. विचारा ना. जर हे इतकं महत्वाचं आहे तर प्रत्येक उपचारासोबत ही गोष्ट स्टँडर्ड प्रॅक्टिस का नाही? म्हणजे डॉक्टर औषधं लिहून देतात तेव्हाच असा न्यूट्रिशन सपोर्ट का सुचवला जात नाही? हा या चर्चेतला खरं तर सर्वात महत्वाचा भाग आहे. याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे जागरूकतेचा अभाव. रुग्ण आणि अनेकदा डॉक्टर सुद्धा
फक्त आजारावर आणि तो बरा करणाऱ्या औषधांवर इतके केंद्रित असतात की संपूर्ण शरीरावर काय परिणाम होतोय याकडे दुर्लक्ष होतं. अगदी आपलं लक्ष फक्त आग विझवण्यावर असतं, पाण्यामुळे होणारं नुकसान दुरुस्त करण्यावर नसतं. बरोबर. आणि दुसरं कारण काय असू शकतं? दुसरं कारण आहे वैद्यकीय क्षेत्रातील स्पेशलायझेशन. म्हणजे हृदयरोगज्ञ हृदयाचा विचार करतात, किडनीचे डॉक्टर किडनीचा. पण ह्या सगळ्या उपचारांचा एकत्रित परिणाम शरीरावर काय होतोय? हां. आणि त्यासाठी पोषण कसं असायला हवं हे पाहणारा सिस्टीम मॅनेजर अनेकदा नसतो. बरोबर. त्यामुळे एकसंध दृष्टिकोनाचा अभाव जाणवतो. आणि तिसरं काही? तिसरं म्हणजे रुग्णांवर आधीच खूप माहितीचा आणि सूचनांचा भार असतो. औषधं कधी घ्यायची, काय पथ्य पाळायचं, यात आणखी एका गोष्टीची भर घालणं त्यांना अवघड वाटू शकतं. हेही खरंय. याचा अर्थ ज्यांच्यावर या उपचारांचा जास्त परिणाम होतो त्यांच्यासाठी तरी याची नितांत गरज आहे. हो. मग असे कोणते लोक आहेत ज्यांनी या गोष्टीचा प्राधान्याने विचार करायला हवा? हो. काही गटांमध्ये हे पाण्यामुळे होणारं नुकसान जास्त गंभीर असू शकतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सपोर्ट अधिक महत्वाचा ठरतो. उदाहरणार्थ, ज्यांना आधीपासूनच ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज आहे. कारण या आजारांमुळे त्यांची किडनी आणि लिव्हर आधीच संवेदनशील झालेले असतात. औषधांचा अतिरिक्त भार त्यांना सहन होत नाही. ज्यांची नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे त्यांच्या शरीराला जखम भरून काढण्यासाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी अतिरिक्त पोषणाची गरज असते. आणि अँटीबायोटिक्स घेणारे किंवा जे जास्त काळ हॉस्पिटलमध्ये राहिले आहेत त्यांच्याबद्दल काय? अँटीबायोटिक्सचा वारंवार किंवा दीर्घकाळ वापर करणाऱ्यांच्या आतड्यांचं आरोग्य जपण्यासाठी हे आवश्यक आहे. आणि जे हॉस्पिटलमध्ये जास्त काळ राहतात? महत्वाचा ठरतो. म्हणजे थोडक्यात जो कोणी व्यक्ती कोणत्याही प्रकारचा गंभीर किंवा दीर्घकालीन वैद्यकीय उपचार घेत असेल त्याच्यासाठी उपचारांसोबतच शरीराच्या पोषणाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या या चर्चेतून माझ्यासाठी तरी सर्वात मोठा धडा हा आहे की बरे होण्याच्या प्रक्रियेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा. हो. बरे होणं म्हणजे फक्त आजारावर हल्ला करणं नाही, तर त्याचवेळी आपल्या शरीराचं संरक्षण करणं आणि त्याची पुनर्बांधणी करणं आहे. बरोबर. आपण अनेकदा फक्त औषधं वेळेवर घेण्यावर लक्ष देतो, पण त्या औषधांचा भार उचलणाऱ्या आपल्या शरीराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या माहितीमधला अंतिम संदेश खूप प्रभावी वाटतो. कोणता? उपचार आजार कमी करतो, तर न्यूट्रिशन शरीर वाचवते. वा, हे खूपच महत्वाचं आहे. उपचारांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून म्हणजेच आयट्रोजेनिक परिणामांपासून शरीराचे संरक्षण करणे ही यामागील मुख्य कल्पना आहे. उपचारादरम्यान शरीराची अशी विज्ञानावर आधारित काळजी घेणं हे भविष्यातील अनेक समस्या टाळू शकतं. आणि आपल्याला खऱ्या अर्थाने निरोगी बनवू शकते. अगदी. आणि यावर विचार करताना एक शेवटचा प्रश्न मनात येतो. आपण आजारी पडल्यावर औषधांसाठी फार्मासिस्टकडे जातो, पण त्याचवेळी आपल्या शरीराच्या रिकव्हरीसाठी, त्याच्या पुनर्बांधणीसाठी कुणाकडे जातो? खरंय. आपल्याकडे शरीरासाठी असा एखादा रिकव्हरी स्ट्रॅटेजिस्ट का नसतो? विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण या दोन भूमिकांकडे वेगवेगळ्या का पाहतो, जेव्हा त्या दोन्हींचा ध्येय एकच आहे, खरं आणि चिरस्थायी आरोग्य?